नमस्कार, मी अमृता. तुमचं स्वागत आहे अन्नपूर्णा अमृता यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण मटार कचोरी कशी बनवायची ते बघणार आहोत. खूप लेअरवाली, टम्म फुगणारी, खमंग खुसखुशीत मटार कचोरी बनवणार आहोत. तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे कुंडा घेतलेला आहे, त्यामध्ये 3 कप मैदा, चवीनुसार मीठ आणि मैदा एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्येच आपण 3 चमचे कडकडीत तेलाचं मोहन वापरणार आहोत. तेलाने कचोरी एकदम खुसखुशीत होते. तेल आणि मैदा आधी चमच्याने मिक्स करून घ्यायचा. थोडं थंड झाले की मग हाताने चांगलं चोळून घ्यायचा. या प्रकारे त्याची मूठ तयार झाली पाहिजे. तो मिक्स करून झाला की त्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी ॲड करायचे. जर जास्त केलं तर पीठ पातळ होऊ शकतं. लागेल तसंच पाणी ॲड करत राहायचे त्याच्यामध्ये आणि सगळीकडे मिक्स करून घ्यायचे. अशा प्रकारे कचोरीचं पीठ मळताना खूप घट्टसर पण नाही मळायचं आणि सैलसर पण नाही मळायचं. मीडियम साईजचं मळून घ्यायचे. त्याच्यावरतीच मी 1 चमचा तेल, हा गोळा मी आता एका ताटात काढून घेतला आहे. मळताना जसं तुम्ही भाकरीचं पीठ मळताना तसं चांगलं मऊसूत मळून घ्यायचं आहे. त्यांनी कचोऱ्या एकदम खुसखुशीत होतात. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. तर आपला हा गोळा तयार झालेला आहे. आता हा गोळा आपण एक अर्धा तास साईडला ठेवून देणार आहोत. त्याच्यावरती एक झाकण ठेवले. तुम्ही कॉटनचे कपडे अंथरू शकता. त्यासाठी लागणारा ठेचा बघूया. 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 2 ते 3 इंच आल्याचा तुकडा, मूठभर कोथिंबीर, हे सर्व साहित्य मिक्सरला फिरून घ्यायचे. अशा प्रकारे खूप बारीक पण नाही करायचं आणि खूप जाडसर पण नाही ठेवायचं. इथे मी एक पॅन तापत ठेवलेला आहे. कचोरीला लागणारा मसाला तयार करणार आहोत. 1 चमचा जिरे, त्याचबरोबर 1 चमचा बडीशेप, 1 चमचा धने, अर्धा चमचा मिरे, काळे मिरे घेतलेले आहेत. मंद गॅसवरती सतत हलवत राहायचे. भाजून झालं की हे एका प्लेटीत काढून घ्यायचे. थंड करत ठेवायचे. हे थंड करून झालं की हे तुम्ही मिक्सरला हे प्लस मोडवरती बारीक करू शकता. इथे मी खलबत्त्यातच बारीक करणार आहे. बारीक करताना खूप बारीक पण नाही करायचे आणि जाडसर पण नाही ठेवायचे. मीडियम ठेवायचं, जे तुम्हाला असं बोटावरती खरबडीत लागलं पाहिजे. इथे एका पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये सोललेले 1.5 कप ताजे मटार घेतलेले आहेत. मीडियम गॅसवरती 2 ते 3 मिनटं सतत हलवत राहायचे आणि नंतरनं त्याच्यावरती एक झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं चांगले भाजून द्यायचे. ते 2 ते 3 मिनटांनी तुम्ही बघू शकता मटार चांगले भाजलेले आहेत. ते त्यातलं तुम्हाला एक मटार पण दाखवते. आतपर्यंत चांगला भाजलेला आहे. बघा, तुम्ही फोडून दाखवते. त्यामध्येच आपण जो कचोरीला मसाला केला होता तो मसाला ॲड करायचा आहे. हिरव्या मिरचीचा ठेचा जो बनवला होता तो. त्यामध्येच आता अर्धा चमचे हिंग, 1 चमचा आमसूल पावडर, त्याने छान टेस्ट येते आमसूलनी. 1 चमचा ओवा हातावरती असा रगडून टाकायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर छान उतरतो कचोरीमध्ये. चवीनुसार मीठ आणि मी चिमूटभर आता इथं साखर पण वापरणार आहे. साखर ऑप्शनल आहे. जर तुम्हाला टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही. पण हे सर्व मिक्स करून घेतलं की इथं पोटॅटो स्मॅशर घेतले. त्याने हे सगळं स्मॅश करायचे. खूप बारीक नाही करायचे, जाडसर ठेवायचे, कारण की कचोरी खाताना ते थोडंसं असं जाडसर दाताखाली आलं पाहिजे. हे अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे. ते बघू शकता तुम्ही. हे सर्व सारण आता एका भांड्यात काढून थंड करायला ठेवलेलं आहे. इथं पीठ आपलं चांगलं भिजलं आहे तोपर्यंत. बघू शकता तुम्ही. तुम्हाला ज्या साईजच्या कचोऱ्या हव्यात त्या साईजचे गोळे करून घ्यायचे. तर इथं मी एक छोटा गोळा घेतलेला आहे. ज्या साईडला क्रॅक गेलेले आहेत त्या साईडला बोटानी सतत गोल गोल फिरवत राहायचे आणि एक वाटी तयार करून घ्यायची, जशी आपण पुरणपोळीला तयार करतो तशी. जर तुमच्या हाताला चिकटत असेल तर मध्ये मध्ये इथं मैद्याचं पीठ पण लावू शकता तुम्ही. मी पण लावलेलं आहे. अशा प्रकारे वाटी तयार करून घ्यायची. खोल वाटी तयार करून घेतली की त्याच्यामध्ये आपण स्टफिंगसाठी जे मटारचा मसाला तयार केलेला आहे तो 1 चमचा घेतला आहे.
तो आतमध्ये दाबून घ्यायचा। वरच्या साईडने हे पूर्णपणे बंद करून घ्यायचे आणि गोल गोल फिरवत राहायचे। गोल गोल फिरवतलं की वरती जो एक्स्ट्राचं पीठ आलेलं आहे ते काढून घ्यायचे आणि परत एकदा गोल गोल फिरून घ्यायचे आणि आतल्या साईडने दाबायचे। हे अशा प्रकारे हातावरती असं गोल गोल फिरवत राहिलं की नाही, असं दाबून घेतलं की आपली कचोरी तयार झालेली आहे। कचोरी जाडसरच असते। सगळ्या कचोऱ्या करून झाल्या की एका ताटात ठेवायच्या आणि त्याच्यावरती पातळ कॉटनचा रुमाल अंथरून घ्यायचा आहे, त्याने कचोऱ्या सुकत नाहीत। इथे एका कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे, त्यामध्ये एक छोटासा गोळा टाकून चेक करायचं की तेल चांगलं तापलंय का। तेल चांगलं तापलं की आपण ह्या सगळ्या कचोऱ्या एक एक करून त्यात सोडायच्या आणि गॅस बारीक करून ठेवायचा आहे, कारण की कचोऱ्या मंद गॅसवरती तळल्या जातात। ज्यावेळेस कचोरी तेलातून वरती येते त्यावेळेस ती हलकी होत जाते। एक एक कचोरी सतत वर खाली करत राहायची। तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे कचोरी ही पुरीसारखी पटकन टम्म फुगून वरती येत नाही, तर तुम्ही मंद गॅसवरती सतत तळत राहिला की मग फुगून वरती येते। बघू शकता की आपल्या कचोऱ्या छान फुगून वरती आलेल्या आहेत आणि ह्याचा कलर पण छान चेंज झालेला आहे। कचोरीला छान असा तांबूस कलर आलेला आहे आणि क्रॅक पण गेलेला आहेच, म्हणजे समजायचं की आपल्या कचोऱ्या चांगल्या आतपर्यंत तळलेल्या आहेत। आता ह्या कचोऱ्या निथळून काढायच्या, त्यातलं सगळं तेल काढून घ्यायचे। अशाच प्रकारे मी सर्व कचोऱ्या तळून घेणार आहे। तर बघू शकता आपली कचोरी अशी छान टम्म पण फुगलेली आहे आणि त्याला क्रॅक पण गेलेले आहेत। त्यातली तुम्हाला एक फोडून दाखवते। आतपर्यंत छान सारण लागलेलं आहे आणि एकदम खुसखुशीत झालेले आहेत। अशा प्रकारे आपल्या खमंग खुसखुशीत कचोऱ्या तयार झालेल्या आहेत।